मुंबई उच्च न्यायालय तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट्स आहे मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यासाठी नवीन पत्रक प्रकाशित करण्यात आलेले आहे. त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो, शिपाई असो किंवा लिपिक असो, स्टेनोग्राफर असो किंवा कार ड्रायव्हर असो, या चारही पदांची जी प्रोसेस आहे ती प्रोसेस सुरू झालेली आहे. तर आता नेमकी परीक्षा कधी होणार आहेत, फॉर्म किती आलेले आहेत, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये ॲक्युरेट्स माहिती पाहणार आहोत. तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सर्वात अगोदर पाहूया आपण. तुम्हाला माहितीच आहे, मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकूण जागा 830 आहेत, नागपूरमध्ये 166 आहेत आणि औरंगाबाद बेंचमध्ये 336 आहेत. अशा पद्धतीनं या ठिकाणी 1332 जवळपास सर्व टोटल जागा आहेत. तर नवीन परिपत्रकानुसार मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयामध्ये केवळ लिपिक या पदासाठी 69,797 अर्ज आलेले आहेत आणि जागासुद्धा या ठिकाणी जास्त आहेत. त्या पद्धतीनं अर्ज देखील त्या ठिकाणी आलेले आहेत. तर आता यांची जी परीक्षा आहे, मुंबई उच्च न्यायालयाची परीक्षा अगोदर होणार की नागपूर खंडपीठाची परीक्षा अगोदर होणार की औरंगाबाद खंडपीठाची परीक्षा अगोदर होणार आणि यांचा पेपर पॅटर्न काय असेल किंवा कोणत्या लँग्वेजमध्ये एक्झाम होईल त्या अगोदर पहा. नागपूर बेंचसाठी टोटल 166 जागा आहेत आणि यामध्ये आपण पाहू शकतो 20,890 टोटल अर्ज नागपूर बेंचमध्ये आलेले आहेत लिपिक या पदासाठी. आणि शेवटी आपण पाहतो बेंच ॲट औरंगाबादमध्ये जागा आहेत 336 आणि या ठिकाणी टोटल फॉर्म आलेले आहेत मित्रांनो 37,240. एकंदरीत जर आपण विचार केला, मुंबई उच्च न्यायालयामध्ये जागासुद्धा जास्त आहेत आणि अर्जसुद्धा जास्त गेलेले आहेत. एकंदरीत जर ओव्हरऑल विचार केला तर जेवढ्या जागा तेवढे फॉर्म त्या ठिकाणी गेलेले त्यापेक्षा जास्त. याचा अर्थ असा की तुम्ही कोणत्याही ठिकाणी फॉर्म भरा, कॉम्पिटिशन तेवढंच असणार आहे आणि कट ऑफ सुद्धा जवळपास सर्वांचं कट ऑफ त्या ठिकाणी तेवढंच येणार आहे. तर याचा अर्थ असा आहे मित्रांनो की आता परिपत्रक प्रकाशित करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी तुमच्या भरतीला सुरुवात झालेली आहे. एप्रिल महिन्यामध्ये, एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये एक्झाम होऊ शकते आणि त्याची अपडेट लवकरच प्रकाशित होऊ शकते. त्याच्यामुळं आता तुम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे तयारी करणं अत्यंत आवश्यक आहे, कारण ही संधी लाखात एक संधी आलेली आहे आणि शेवटची संधी म्हणून तुम्हाला या ठिकाणी तयारी करायची आहे. तर ही तयारी करत असताना मित्रांनो, एक तुम्हाला सुरुवातीला आता या ठिकाणी परिपत्रकामुळे माहीत झालेलं आहे की प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये महत्त्वाचं जे पुढचा स्टेप आहे ते असणार आहे मित्रांनो, शॉर्ट लिस्ट. आता या ठिकाणी शॉर्ट लिस्टचे पूर्ण अधिकार त्यांच्या जवळ स्वतः राखून ठेवलेले आहेत. त्यानंतर महत्त्वाचा तुमचा प्रश्न होता की परीक्षा ही कोणत्या भाषेमध्ये होणार आहेत. तर मित्रांनो, यावेळेसच जी मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक्झाम झालेली आहे क्लर्कची, तर त्यावेळेस दोन्ही लँग्वेजमध्ये प्रश्नपत्रिका आलेली आहे. पण आता यावेळेस मात्र याचे पण अधिकार कोर्टाजवळच राखीव आहेत की त्यांच्या मनावर आहे की परीक्षा ही कोणत्या लँग्वेजमध्ये होणार आहे किंवा पहिला 2024च्या अगोदरचा जो पॅटर्न होता त्या पॅटर्न्समध्ये राहणार की नुकतीची आता जी परीक्षा झालेली आहे त्या पॅटर्नमध्ये राहणार, अजून काही क्लिअर झालेलं नाही. तर ज्यावेळेस डायरेक्ट पेपर तुमच्या हातामध्ये येईल मित्रांनो, त्यावेळेस त्या ठिकाणी क्लिअर होईल. तर या अगोदर आपण जे मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदासाठी मित्रांनो क्वेश्चन सेट तयार केलेले आहेत, तर ते दोन्ही लँग्वेजमध्ये मित्रांनो आपण तयार केलेले आहेत. मराठी प्लस इंग्लिशमध्ये तुम्हाला प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी सापडतील. त्याच पद्धतीने आता वेळ अत्यंत कमी आहे, तुम्हाला जास्तीत जास्त MCQची देखील तयारी करावी लागणार आहे. तर त्या संदर्भामध्ये मित्रांनो टेस्ट सिरीज देखील आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन तयार केलेली आहे. स्पेशल मुंबई उच्च न्यायालय लिपिक या पदासाठी कॉम्बो पॅक देखील आपण तयार केलेला आहे. त्या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये सुद्धा कमेंट्स पिन केलेले आहे. त्या ठिकाणी वेबसाईटवर जाऊन तुम्ही सर्व कंटेंट्स या ठिकाणी पाहून डाउनलोड करू शकता. तर ही एक तुम्हाला सुरुवातीची माहिती आहे की या ठिकाणी जी प्रक्रियेला सध्या सुरुवात झालेली आहे आणि कधीही कोणत्याही क्षणी अपडेट येऊ शकते की एक्झाम कधी होणार आहे, त्याचं वेळापत्रक देखील येऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला सध्या आता तयारी करायची आहे आणि या संदर्भामध्ये कोणती अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा टेलिग्रामवर आपला नंबर देखील दिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही SMS करू शकता.